नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अहमदनगर संचालित जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदा या ठिकाणी मी भाबड भगवान विक्रम इतिहास विषयाचा प्राध्यापक म्हणून अध्यापनाचं कार्य करत आहे. आज आपण भारत आणि युरोपीय वसाहतवाद या संदर्भात माहिती पाहणार आहोत. या अगोदर आपण युरोपीय वसाहतवादाचा जगावर झालेले परिणाम याबद्दल माहिती पाहिलेली आहे. आणि या प्रकरणामध्ये आपण प्रामुख्याने युरोपीय वसाहतवादाचा आपल्या देशावर, आपल्या भारत भूमीवर काय परिणाम झाले याचा विचार करणार आहोत, याची माहिती पाहणार आहोत. या प्रकरणामध्ये प्रामुख्याने 4 सत्तेबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. पोर्तुगीज, ब्रिटिश, डच आणि फ्रेंच. त्यापैकी आज आपण पोर्तुगीजाबद्दल माहिती पाहणार आहोत. या अगोदर आपल्याला 2 राजकीय परिस्थिती समजावून घेणं खूप महत्त्वाचं आहे. भारत आणि युरोप या काळामध्ये आपण पाहिलं, युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात साम्राज्यवाद वाढीस लागलेला होता. औद्योगिक क्रांती झालेली होती आणि युरोपामधील जे वेगवेगळे राष्ट्र आहेत त्या राष्ट्रामध्ये वसाहती निर्माण करण्याची स्पर्धा मोठ्या प्रमाणात युरोपात सुरू झालेली होती. आणि यामध्ये प्रामुख्याने पोर्तुगीज ही सत्ता आघाडीवर होती. आणि सर्वप्रथम भारतामध्ये वास्को द गामा हा पोर्तुगीज खलाशी व्यापाराच्या निमित्ताने भारतातील कालिकत या बंदरात येऊन पोहोचलेला होता. त्यावेळी त्याचं स्वागत कालिकतचा जो राजा झामोरीन होता त्यांनी उत्स्फूर्तपणे त्याचं स्वागत केलेलं होतं. याचा अर्थ युरोपीय देश व भारत यांच्यामध्ये या अगोदर व्यापार होत नव्हता असं नव्हे. युरोपीय देशाशी भारताचा व्यापार प्राचीन काळापासून म्हणजेच सिंधू संस्कृतीपासून चालत होता. सिंधू संस्कृतीमध्ये सुद्धा आपण पाहतो का रोम बरोबर मोठ्या प्रमाणात काय व्यापार भारतीय लोक करत होते. परंतु खऱ्या अर्थाने 1453 मध्ये तुर्कस्तानने कॉन्स्टँटिनोपल हे शहर जिंकून घेतले. या शहरावर वर्चस्व निर्माण केलं आणि युरोपातून भारतात येणारा जो खुसकीचा मार्ग होता तो बंद झाला. आणि त्यामुळे
युरोपीय व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागलं आणि नवीन जलमार्ग शोधण्याची गरज युरोपियन राष्ट्रांना पडली. सर्वप्रथम स्पेनचा शास्त्रज्ञ, स्पेनचा खलासी कोलंबस याने भारतात येण्याचा प्रयत्न केला, परंतु तो भारताऐवजी त्याने अमेरिका या नवीन खंडाचा शोध 1492 ला लावलेला होता. त्यानंतर वास्को द गामा आपल्याबरोबर 157 खलाशी घेऊन दक्षिण आफ्रिकेच्या केप ऑफ गुड होपला वळसा घालून भारतात आलेला होता. या काळामध्ये भारताची परिस्थिती आपण पाहिलेली आहे का भारतातील राजे आपापसात भांडणं करत होती, आपापसात संघर्ष करत होते आणि याचा फायदा पोर्तुगीजांनी घेऊन भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर वसाहती निर्माण करण्यास सुरुवात केलेली होती. त्यांनी हिंदी महासागरामध्ये सुद्धा अरबांचा पराभव केला आणि हिंदी महासागरावर स्वतःचं वर्चस्व निर्माण केलं. आणि वर्चस्व निर्माण झाल्यानंतर या काळात जर आपण पाहिलं तर प्रकर्षाने आपल्याला एक भारतीय राजांची उणीव जाणवते. भारतातील कोणत्याही राजाकडे आरमार नव्हतं, आरमाराचा अभाव होता. त्या तुलनेमध्ये पोर्तुगीजांचं आरमार जे होतं ते सामर्थ्यशाली होतं आणि पोर्तुगीजांच्या आरमारापुढे भारतीय सत्ताधीशांचा टिकाव लागणं शक्य नव्हतं. अपवादात्मक या काळानंतरच्या काळामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, आमचं प्रेरणास्थान, आमचं स्फूर्तिस्थान छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार निर्माण केलेलं होतं, नाविक दल निर्माण केलेलं होतं. आणि मग हिंदी महासागरावर वर्चस्व प्रस्थापित झाल्यानंतर हिंदी महासागरावर भारतीय व्यापाऱ्यांना जर स्वतःची जहाजं जर हिंदी महासागरामार्गे जर व्यापार करण्यासाठी जर पाठवायची असतील तर त्याची रीतसर परवानगी पोर्तुगीजाकडून घेणं आवश्यक होतं. जर पोर्तुगीजांनी परवानगी दिली तरच भारतीय व्यापारी आपली जहाजे हिंदी महासागरात घेऊन जाऊ शकत होती, म्हणजेच व्यापार करू शकत होती. विना परवाना असलेलं जहाज जर पोर्तुगीजांना सापडलं तर पोर्तुगीज ते जहाज जप्त करत किंवा त्याला पाण्यामध्ये बुडवलं जात असत. पोर्तुगीजांनीचा पहिला गव्हर्नर म्हणून डी आल्मीडा ओळखला जातो. या डी आल्मीडाने 1505 ते 1509 पर्यंत भारतात राज्य केलं आणि 1509 पासून 1515 पर्यंत अल्बुकुर्क हा पोर्तुगीजांचा दुसरा गव्हर्नर, ज्याला भारतातील पोर्तुगीज साम्राज्याचा निर्मिता म्हटलं जातं. खऱ्या अर्थाने त्याने काय का भारतात
पोर्तुगीजांचा साम्राज्य विस्तार करण्यास सुरुवात केलेली होती. विजापूरच्या आदिलशाकडून सर्वप्रथम गोवा हे या अल्बुक्रुकने जिंकलेलं होतं आणि पोर्तुगीजांची सत्ता निर्माण केलेली होती. अशा पद्धतीने या काळामध्ये पोर्तुगीजांचं सामर्थ्य वाढलेलं होतं. पोर्तुगीजांच्या पश्चिम किनाऱ्यावर अनेक वसाहती निर्माण झालेल्या होत्या. त्यामध्ये दीव असेल, दमण असेल, गोवा असेल, मंगलोर, कन्नूर, कोची, कोलम यासारख्या वसाहती त्यांनी का पश्चिम किनाऱ्यावर निर्माण केलेल्या होत्या. पूर्व किनारपट्टीवर सुद्धा नागापट्टम, बंगालमध्ये हुगळी या ठिकाणी सुद्धा प्रामुख्याने त्यांनी वसाहती निर्माण केलेल्या होत्या. आणि पूर्वीकडील साम्राज्याची राजधानी म्हणून गोवा ओळखला जात होता. वखार किंवा वसाहत म्हणजे काय? ब्रिटिशांचं व्यापारी ठाण, त्याला वखार म्हटलं जात होतं. वसाहत म्हणजे मोठं साम्राज्य आणि वखार म्हणजे त्यातले वेगवेगळे छोटे छोटे जे शहरं होते त्या ठिकाणी त्यांनी व्यापारी केंद्र बनवलेली होती. आणि त्या व्यापारी केंद्रामध्ये जो ब्रिटिशांचा माल होता तो ठेवला जात होता, त्याला तटबंदी केली जात होती, त्याच्या संरक्षणासाठी सैन्य ठेवलं जात होतं. या सगळ्याला प्रामुख्याने वखार म्हटलं जात होतं. याच काळामध्ये जर आपण पाहिलं तर संपूर्ण भारताचा कारभार पाहण्यासाठी पोर्तुगीजांनी जो अधिकारी वर्ग नेमलेला होता त्या अधिकाऱ्यालाच आपण राजप्रतिनिधी म्हणत असत. राजप्रतिनिधी म्हणजेच गव्हर्नर जनरल होता. आणि या राजप्रतिनिधीच्या मदतीसाठी एक सल्लागार मंडळ होतं. हे सल्लागार मंडळाची नेमणूक ही प्रामुख्याने 3 वर्षासाठी केली जात होती. या सल्लागार मंडळामध्ये प्रामुख्याने जो गोवा प्रांत आहे किंवा गोव्याचा आर्स बिशप म्हणजे ज्याला आपण मुख्य धर्मगुरू म्हणतो, सांसलेर म्हणजे न्यायाधीश, वेदोर द फजंद म्हणजे मालमत्तेवरील अधिकारी आणि गोव्याचा कॅप्टन या सर्वांचा समावेश या सल्लागार मंडळामध्ये होत होता. या सल्लागार मंडळाच्या मदतीने या राजप्रतिनिधीला किंवा गव्हर्नर जनरलला भारतातला कारभार पाहावा लागत होता. 17व्या शतकाच्या पूर्वार्धात दरवर्षी सरासरी पोर्तुगीज देशातून किंवा पोर्तुगाल मधून 5 जहाजं भारतात येत होती. या जहाजावर त्याच्या संरक्षणासाठी तोफा लावलेल्या असत. प्रामुख्याने दमण, वसई, गोवा या ठिकाणी जहाज बांधणीचं काम चालत असत. कारण या ठिकाणी जहाजासाठी लागणारं सागाचं उत्तम टिकाऊ लाकूड उपलब्ध होतं. आणि याच काळामध्ये जर आपण पाहिलं तर भारत हा मसाल्याच्या पदार्थासाठी प्रसिद्ध होता. भारतातून प्रामुख्याने दालचिनी, लवंग, सुंठ, मिरी यासारखे मसाल्याचे पदार्थ पोर्तुगीज देशात नेले जात असत आणि पोर्तुगीज देशातून सोनं, चांदी यासारख्या वस्तू पुन्हा भारतात आणून विकल्या जात असत. असं म्हटलं जात आहे
का पोर्तुगीज ते भारत एकाच प्रवासामध्ये किंवा एका खेपेमध्ये, ज्याला म्हणता येईल, का जो खर्च होत होता त्या खर्चाच्या 60 पट नफा पोर्तुगीजांना मिळत होता. म्हणजे यावरून आपण अंदाज बांधू शकतो का पोर्तुगीजांना मोठ्या प्रमाणात व्यापारी नफा भारतातून भेटत होता. असे हे पोर्तुगीज नंतरच्या काळामध्ये मात्र पिछाडीवर पडलेले दिसतात. भारतावर इतर सत्ता आल्यानंतर, ब्रिटिश, डच, फ्रेंच या सत्ता भारतात आल्यानंतर या सत्तेपुढे मात्र पोर्तुगीजांचा निभाव लागलेला नव्हता. आणि त्यामुळे भारतातलं पोर्तुगीजांचं जे साम्राज्य होतं ते फक्त गोव्यापुरतं मर्यादित राहिलं. अगदी गोव्यावर पोर्तुगीजांची सत्ता, भारत स्वतंत्र झाला तरी सुद्धा पोर्तुगीजांची सत्ता गोव्यावर होती. 1961 मध्ये गोवा मुक्ती संग्राम भारतीयांनी या संग्रामाच्या माध्यमातून पोर्तुगीजांच्या ताब्यातून गोवा मुक्त केलेला होता. मग सर्वप्रथम भारतात येणारे पोर्तुगीज अपयशी का ठरले, त्यांच्या अपयशासाठी कोणती कारणीभूत ठरली, याचा जर विचार केला तर आपल्याला काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. पहिली गोष्ट म्हणजे पोर्तुगीजांचे गव्हर्नर सुरुवातीच्या काळामध्ये आलेले डी अल्मेडा, अल्बुकुर्क यासारखे कर्तबगार गव्हर्नर पोर्तुगीजांनी सुरुवातीच्या काळात पाठवले, परंतु नंतरच्या काळामध्ये मात्र अकर्तबगार गव्हर्नर जनरलची भारतामध्ये नेमणूक केली आणि पर्यायाने पोर्तुगीजांची अधोगती झालेली दिसून येते. दुसरी गोष्ट म्हणजे प्रामुख्याने पोर्तुगीजांनी केलेला ख्रिस्ती धर्माचा सक्तीने प्रसार. पोर्तुगीजांनी स्वतःच्या धर्माचा प्रसार करण्यासाठी हिंदू आणि मुस्लिम धर्मावर काही बंधनं लाभली. धार्मिक उत्सव साजरे न करणं, धार्मिक सण साजरे न करणं, यामुळे भारतातील जनता, भारतातील लोक नाराज झाले आणि नंतरच्या काळामध्ये त्यांनी पोर्तुगीजांना साथ दिलेली नव्हती, हे आपल्याला दिसून येतं. तिसरं म्हणजे व्यापाराकडे दुर्लक्ष. मुख्य हेतू त्यांचा व्यापार होता, व्यापारी म्हणून ते भारतात आलेले होते, परंतु नंतरच्या काळामध्ये त्यांनी साम्राज्य विस्ताराकडे लक्ष दिले. साम्राज्य विस्ताराकडेही लक्ष दिलं नाही, व्यापाराकडेही लक्ष दिलं नाही आणि धर्म प्रसाराकडे मोठ्या प्रमाणात लक्ष दिल्यामुळं त्यांचं व्यापाराकडे दुर्लक्ष झालं. म्हणजे येणारा जो पैसा होता तोही कमी पडला आणि त्यामुळे सुद्धा काय का पोर्तुगीज सत्ता ही भारतात अपयशी ठरलेली होती. आणि शेवटचं कारण इतर परकीय सत्ता. सुरुवातीच्या काळामध्ये पोर्तुगीजांना प्रबळ विरोध करणारा असं कोणीही नव्हतं. फक्त अरब सत्ता होती, तीही सुरुवातीच्या काळामध्ये अरबांचा पोर्तुगीजांनी पराभव केला.
पण नंतरच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने कार्यक्षम असणारे, कर्तबगार असणारे, पुढारलेले ज्या युरोपातील सत्ता होत्या, मग तो फ्रेंच असेल, ते ब्रिटिश असतील, ते डच असतील, या सत्तेपुढे, यांच्या आधुनिक नीतीपुढे, आधुनिक शस्त्रापुढे पोर्तुगीजांचा निभाव लागला नाही आणि पोर्तुगीजांना पराभव पत्करावा लागला आणि पोर्तुगीजांचं जे साम्राज्य होतं ते त्यामुळे फक्त गोव्यापुरतंच मर्यादित राहिलेलं होतं, हे आपणास दिसून येते. तर आज आपण प्रामुख्याने पोर्तुगीजांचं भारतात आगमन कसं झालं, भारतात त्यांनी कोणकोणत्या वसाहती निर्माण केल्या, हिंदी महासागरावर जर परवाना नसेल तर त्या भारतीयांबाबत त्यांचं धोरण कसं होतं, भारताचा कारभार करण्यासाठी जे वेगवेगळा अधिकारी वर्ग नेमलेला होता त्याला काय म्हटलं जात होतं, प्रामुख्याने भारतातून कोणकोणत्या पदार्थाचा व्यापार केला जात होता आणि पोर्तुगीजांना अपयश का आले, या सर्वांची माहिती आपण पाहिलेली आहे. खाली जी प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नाचे सर्व विद्यार्थ्यांनी अचूक उत्तर लिहायची. थँक्यू, धन्यवाद.